मुंबईतील आझाद मैदानावर आज नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. 2014 साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांना 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर अवघ्या 72 तासांत आपली खुर्ची सोडावी लागली होती. त्यानंतर 2022 मध्ये त्यांना पक्ष नेतृत्वाच्या आदेशामुळे उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळे देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यास सज्ज झालेत. देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास अचंबित करणार आहे. त्यांची कारकीर्द संघर्षशील राहिली आहे, पण आलेख हात चढताच राहिलाय. त्यांच्या कारकिर्दीविषयी जाणून घेऊया. फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी नागपूर येथे झाला. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 90च्या दशकात झाली आणि अत्यंत थोड्या कालावधीत जनमानसातील नेते म्हणून त्यांचं नेतृत्व उदयास आलं. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहिलेत, मात्र आता त्यांची कारकीर्द सोन्यासारखी झळाळली आहे. त्यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर 2024च्या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवत महायुतीला बहुमत प्राप्त करून दिलं. 132 जागांवर भाजपाचे आमदार विजयी झालेत, तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत त्यांनी हे यश मिळवून दिलेले आहे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे लाभणार आहेत. फडणवीस यांनी वयाच्या 21व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला आणि ते नगरसेवक झाले. त्यानंतर काम करणारा नेता म्हणून फडणवीस जनमान्य झाले आणि वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी ते नागपूरच्या महापौरपदी विराजमान झाले. सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ख्याती आहे. सलग दुसऱ्यांदा महापौरपदी निवडून येणारे फडणवीस हे एकमेव राजकीय नेते आहेत. फडणवीस यांना राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्याशी असलेले संबंध त्यांचे वडिलांपासूनचेच आहेत. धैर्य, चिकाटी, शिस्तप्रियता, प्रचंड आत्मविश्वास आणि ध्येयासक्ती हे गुण देवेंद्र फडणवीस यांना वडिलांकडूनच मिळालेत. 2010 देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली. नंतर 2013 भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी फडणवीसांची महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केली. इतकंच नाही तर ते 1999 पासून आतापर्यंत सलग 6 वेळा नागपूरमधून आमदार म्हणून निवडून आलेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी भाजपाचं नेतृत्व केलं. यावेळी स्वबळावर त्यांनी 122 जागांवर भाजपाला विजय मिळवून दिला आणि वयाच्या 44व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. तसंच राजकारणात मुरलेल्या नेत्यांनाही जे जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं. वसंतराव नाईकांनंतर फडणवीस हे सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेत. 2019ला जी उलथापालथ झाली त्या सगळ्या घडामोडीत त्यांनी अजित पवार यांच्याशी हात मिळवणी करून दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण हे सरकार केवळ 72 तासच चाललं. त्यानंतर फडणवीसांना पहिली 2.5 वर्ष सत्तेतून बाहेर राहावं लागलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या साथीनं ते सत्तेत आले खरे, पण त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं. 2022 ते 2024 या काळात त्यांनी अजित पवारांनाही सोबत घेतलं. परंतु त्यानंतर 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला जोरदार फटका बसला. फडणवीसांना मोठं अपयश मिळालं, पण खचून न जाता त्यांनी पुन्हा जोरदार काम केलं आणि पुन्हा एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला. सलग 3 निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपा आमदारांची संख्या 100च्या पुढे नेली आहे. देवेंद्र फडणवीस 2014ला मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून 2024 पर्यंत त्यांचा राजकीय जो प्रवास आहे तो प्रचंड संघर्षाचा राहिलाय. पण त्याही परिस्थितीत मार्ग काढत महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच राजकीय आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी
माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.